नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे मेट्रोच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्यासाठी ऑफिशियल सिलेबस डिस्कस करणार आहोत. फॉर द पोस्ट टेक्निशियन म्हणजे टेक्निशियनच्या ज्या काही पोस्ट आहेत म्हणजे ज्यासाठी ITIचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात तर त्यांच्यासाठीचा सिलेबस बघणार आहोत. व्हिडिओ हा शॉर्ट असेल, फक्त एक अपडेट म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर ऑफिशियली सिलेबस डिक्लेअर केलेला आहे पुणे मेट्रोने. तर तुम्हाला काय करायचं आहे, पुणे मेट्रो rail.org या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला एक करिअर नावाचं ऑप्शन दिसेल इथे लास्ट. तर तिथे त्यावरती क्लिक करायचं आहे करिअर्सवरती. आणि करिअर्सवरती क्लिक केल्यानंतर जे सिरियल नंबर 2 आहे, ठीक आहे, ही सेकंड रो. तर या रो मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे इथे व्ह्यू डिटेल्समध्ये. व्ह्यू म्हणजे नोटिफिकेशन पूर्ण डिटेलमध्ये आहे. आणि इथे सिलेबस, त्यांनी सिलेबस सुद्धा मेन्शन केलेला आहे. तर टेक्निशियनच्या सिलेबसवरती जेव्हा आपण क्लिक कराल तर तेव्हा इथे तुम्ही बघू शकता सिलेबस फॉर द पोस्ट फॉर विच मिनिमम क्वालिफिकेशन इज ITI NCVT. तर त्यासाठी त्यांनी एक काय सूचना दिली आहे विद्यार्थ्यांसाठी की कॅन्डिडेट शाल रेफर द सिलेबस ऑफ ITI नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग NCVT कोर्स फॉर द रिस्पेक्टिव्ह ट्रेड. म्हणजे जे काही तुमचे ट्रेड आहेत, ठीक आहे, जे काही तुम्ही इलिजिबल आहात त्या ट्रेडमध्ये, तर त्यासाठी जर तुम्हाला सिलेबस बघायचा असेल तर तुम्ही जो तुम्हाला ITI मध्ये सिलेबस होता NCVT कोर्ससाठीचा, तर रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये तोच सिलेबस तुम्हाला या एक्झामसाठी सुद्धा रेफर करायचा आहे. त्यांनी एक बाकीचा काही डिटेलमध्ये किंवा एक्स्ट्रा त्यांनी सिलेबस दिलेला नाही आहे. जे तुम्ही ITI करताना जो सिलेबस होता तुम्हाला तोच तुम्हाला रेफर करायचा आहे या एक्झामसाठी सुद्धा. मराठी लँग्वेजचा सिलेबस जो आहे तो SSC 10th लेवलचा आहे. ठीक आहे. 10th पर्यंत जे काही मराठी लँग्वेज असेल त्यामध्ये व्याकरण वगैरे सगळं इन्क्लुडेड, तर तो सिलेबस येईल मराठीमध्ये. आणि नॉन टेक्निकलचा साठीचा सिलेबस त्यांनी अजून दिलेला नाही आहे. पण नॉन टेक्निकलमध्ये नॉर्मली ज्या गोष्टी असतात SSC JEEच्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, तर तो सिलेबस फॉलो केला तरी चालेल नॉन टेक्निकलसाठी, म्हणजे ॲप्टिट्यूड रिझनिंगसाठी. ओके. तर एवढा शॉर्ट व्हिडिओ आहे, फक्त अपडेट म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की ITIच्या विद्यार्थ्यांनी जे तुमचा ITIचा सिलेबस असतो रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये, तर तो तुम्ही रेफर करू शकता फॉर दिस एक्झामिनेशन्स. ओके. तर काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.